जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज होता आपल्या मंगेश भाऊचे हॅपी बर्थडे. तर आपल्याला त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर रूपम भाऊ आला होता, गणेश बापून आला होता. मग यांनी केक घ्यायसाठी गेले आणि आम्ही ग्राउंडवर पोहोचलो होतो जिथे आपल्याला सेलिब्रेट करायचं होतं. तिथं गेल्याबरोबर सगळे पोट्टे फटाकेच फोडायला लागले. आपल्याकडे फटाके पण खूप भारी भारी होते आणि आपले पोट्टे तर डायरेक्ट हातात लावून सीधा वरच फेकायचे काम करत होते. तर मग काय सगळ्या पोट्ट्याचे फटाके वगैरे फोडून झालेच होते. तर मग पारदादांनी केक काढलं. तर सगळेजण केकचे वगैरे फोटो वगैरे काढले आणि मंगेश भाऊच्या हातात दिले. मंगेश भाऊचे पण खूप सारे फोटो काढले. मंगेश भाऊ तर डायरेक्ट केक घेऊन नाचतच होता. मग आपण कॅन्डल लावली पण ते कॅन्डल पण चांगली जळली नाही. मग आपण हॅपी बर्थडे केला मंगेश भाऊचा. मंगेश भाऊनी केक वगैरे कापला. सगळे त्याला चालून वगैरे देत होते. मग सगळेजण केक खायला भिडले होते. मग मीनी पण थोडंसं केक वगैरे खाऊन घेतलं. असं होतं आपल्या मंगेश भाऊचे हॅपी बर्थडे. तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.